म्हणजे ज्यांचे कुणबी निघाले त्यांच्यासाठी. मग आता तेच सांगितलं नाही, आता मला काही कानावर गोष्टी पाडल्यात म्हणून आपले जे एका तालुक्यात 10-5 हुशार नाहीत आपले. माझ्या तर हुशार सगळे माहित नाहीत, हे तुम्हाला मान्य आहे. तुमच्या तुम्हाला माहित असतं. अख्ख्या तालुक्यात 1.5 लाख लोकसंख्या आहे, त्याच्यात 5-7 जण आपले कायमचे नाहीत का की गोरगरिबाला कशामुळे दिल्यावर अडचणी यायला लागल्या. खरंच करा ते. प्रत्येक तालुक्याला काय करा, एक सेवा केंद्र मदत केंद्र म्हणून मराठ्यात उभा करायचं. छोटं बारीक मंडप देऊन नाही, काही खोली करायचे. तालुक्यातल्या कोणाला कशाची अडचण आली नाही झालं ते काम करा. तालुक्याच्या वतीनं सगळ्यांच्या खोलीचं भाडं आपण भरायचं. आता बस म्हणा तिथं 10 पोरं नेमून द्यायची आणि ते कागदपत्र आहेत तिथे घेऊन जायचे. प्रमाणपत्र का देत नाही असे कराने आता यांनी सांगितलं की सांगायची वेळ नाही येणार. EWचं प्रमाणपत्र कमवून देत नाही. जवळ आता कुणबी निघाले तर ते विचारू शकतो. आणि महत्वाचा विषय सांगत राहिला, महाराष्ट्रासाठी महत्वाचा विषय सांगत राहिला. ते पूर्वी लागत असं मला माहित नाही, पण आता लागत नाही खोलीचा. आणि तिथं दिवसभरात म्हणून तिथल्या पाण्याचा आणि नेटचा खर्च समाज म्हणून आपण उचलू सगळेजण तालुक्यातले लोक. कारण ते आपल्याकडे साधा जिल्हा विषय. आणि ही जर माहिती कळाली मदत केंद्र उभा करायचं तालुक्यातले आपलेच मोठे लोक फुकट तुम्हाला खोली देऊन टाकते महिना 2 महिन्यासाठी तिथं हे राहू देऊ म्हणून. जेवणाच्या मेसवाले मराठीच्या तुम्हाला फुकट 2-3 टाइम डबे राहून देते. फक्त आपण मदत करायची. आता थोडी तयारी आपण सुद्धा दाखवा. कोणाला पैसा घेऊन देऊ नका. समाजाचं 1-2 महिने कल्याण करू लागला तर चांगलं होईल. आता आपण आंदोलनाकडे येऊ. आंदोलन कसं करायचं, काय करायचं, अगोदर पूर्ण ऐकून घ्या. त्याच्यात काय करायचं, त्यात दुरुस्ती करायला चान्स आहे. तुम्हाला दुरुस्ती करायची तर करायची. बस आता म्हणजे मध्ये तुम्ही काही केलं मग माझ्या तर ध्यानात. कारण मी त्याचा सारखा नाही. मी तो बिगर गोदडीचा झोपत त्याच्या ध्यानात राहतो. मी गोदडा घेऊन झोपतो माझ्या थोडं उशिरा ध्यानात राहतो. त्याचा ओपन लोक आहे. त्याचा मेंदू बाहेरून पाहिजे होता खरं म्हणजे कोणाला काळी टोची काढली असती त्याच्या. नीट राय असं म्हणून. नाही तर 2-3 फुटाने शांताने कांदे टाकता आले असते त्याला मसोबाल टाकल्यावर. मला असं वाटतं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी या 2 दिवसाच्या आत सरकारनं करावी. आणि आपण त्याने नाही केलं तर 24 तारखेपासून आंदोलन सुरू करावं. 24 पण का ते पण लगेच सांगतो. आज 21, आजचा दिवस आपला बैठकीत गेला. 22-23 तुम्हाला निवेदन द्यावं लागतं. पण हे दिलेलं पोलीस स्टेशनला निवेदन किंवा तहसीलला दिलेलं निवेदन आंदोलनाचं हे कायम स्वरूपीसाठी कोणी जिल्ह्याला यायचं. आपण आपले सगळ्यांनी गाव सांभाळायचं. याचा फायदा एक आपला गोरगरीब मराठ्यांचा पैसा वाचला. 2 पूर्ण गाव त्या आंदोलनात उभा राहिल्यामुळे शक्ती वाढत. नसता अर्धे घरी ठेवायला लागते तर अर्धे आंदोलनात आणायला लागते. गावात असल्यामुळे घराला कुलूप लावून आपण आंदोलनाच्या केंद्रावर येऊ शकतो आणि घरी परत माघारी जाऊ शकतो. आपल्याला आंदोलन याला जिरीस आणण्यासाठी करायचं. कसं करायचंय, प्रत्येकानं रस्ता रोको आपण आपल्या गावात राज्यभर करायचं. रास्ता रोको आंदोलन हे आदर्श रास्ता रोको आंदोलन असणार आहे. बघा मग आता याने आपला डाग लावला नाही, तुम्ही जाळपोळ करता म्हणून रास्ता रोको करायचा आपल्या रस्त्यावर. आपला रस्ता आहे, वावर आपले गेलेले, वावर आपले गेलेले. हा, वावर कोणाचे नाही गेलेले, आपले गेलेले. आणि जिथं आपले गेले तिथं करू बा. कोणी जर मत असला मग तुला पाठिंबा नाही त्याच्या हातात सोडून का तू आमच्या हाती द्यायचं ना. हा, त्याच्या घरापुढं काही करायचं नाही मग तू आम्ही आमच्या घरापुढून. हा, मग आमचा हात कसा आम्हाला हात द्या, समजून घ्या. आता नाही राजे माझा बी माझ्या मराठा समाजाचा. आपण आपल्या गावात रास्ता रोको करायचं. सध्या परीक्षा सगळं भान ठेवून करायचं.
आंदोलन सकाळी 10:30 सुरू करायचं. इकडे तिकडे पारावर पुस्तक मारुतीचं दर्शन घेतलं की सनाट आंदोलनाचं तुमच्या ठिकाणाकडे द्यायचं. एकदा ठिकाण देऊन टाकायचं पोलिसांना. आदर करणं, त्यांनी परवानगी दिली तरी करायचं, नाही दिली तरी करायचा. आपण आदर करायचा, आपण आदर करायचा अजिबात. आणि एकाने त्याचं निवेदन द्यायचं, काय गरज नाही गावलीची, काही गरज नाही. त्यांनी नोटीस फिटी दिली ती बी घ्यायची नाही, काय गरज नाही. दिली ती एकाला ती काय गरज नाही. पेपर सुटला की आपला रस्त्यावर संपवतोय तो पुढे येतो घरी. ज्याला कोणाला 10:30 ते 1 दरम्यान जमलं नाही त्यांनी 4 ते 7 करायचं. आणि हे रोज करायचं, एक दिवस नाही. आपण काय करू, 4 ते 7 केलं ना. 2 ते 5 पेपर असतं, 2 ते 5 पेपर असतं, 2 ते 5 पेपर असतो म्हणतात ते. मग आता हे माझ्या जाणार ना ते. हे बघा, त्याच्याबरोबर जबाबदारी देतो. जर कदाचित रस्ता रोको सुरू असला तर त्या पोराला जर अडचण आली तर आपल्या गाडी, त्याची गाडी जर मध्ये गुंतली, ते जर आंदोलनाच्या ठिकाणी आलं, मग पेपरात त्रास व्हायला लागला. काच दिवशी आपण मोटरसायकल सुरू करा, त्याला 5,000 म्हणणं काय तुमचं काय. आता हे शेवटचं पण इतकं ताकदवाने ते देशाने बघितलं नसतं आंदोलन, देशाने. आणि शांततेने कोणाची गाडी फोडायची नाही, जाळायची नाही, पण पुढे जाऊन द्यायची. फोडायची नाही, जाळायची अजिबात नाही. शांततेत आदर्श रस्ता रोको म्हणतात त्याला. गोदाडी झोपून काय करतो कळलं तुला. हे आदर्श रस्ता रोको येतात, शांततेत झाड पडू नाही, काय नाही. आता जाम व्हायला लागला तर मी काय करू. जाम कशाला म्हणतात बघा मला. 10:30 सुरू करायचा, 1 वाजेपर्यंत करायचा. आपण आपल्या शेताकडे जायचं, आपले उद्योग करायचे. कारण जनावर मरून द्यायचं नाही, मराठी मरून द्यायचं नाही, सरकारला झोपून द्यायचं. 3-4 जबाबदाऱ्या. ज्याला 10 ते 1 दरम्यान काही कारण असतो नाही करता आलं, अनेक कारण असतात, काहींचे दुःखाचे असतात, काहींचे सुखाचे असतात, त्याने 4 ते 7 सोडायचं. कारण यांची ट्रॉफिक काढू तर यांची काढायला आली पाहिजे. शांततेत परत. चोवीस तारखेपर्यंत काय हरकत आहे का. कारण 2 दिवस निवेदनाला लागेल, बरोबर. रस्ता रोको करायचा, त्याबरोबर विद्यार्थ्यांची जबाबदारी तुमच्या खांद्यावरची. त्याची गाडी मागे गुंतून तो जर पुढे आला, ते जर मला माझं पेटायचं वेळ आला 10:30 ते 1 पर्यंत काय अडचण. ते पोरं 10:30 आधी पोहोचणार आहेत. आणि नाही पोहोचलाय एखादा तर त्यालाही मदत करायची जबाबदारी आपल्याला. पण आपण थांबू शकत नाही, कारण त्याच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे आंदोलन आहे. कारण त्यांनाही सगळ्या सोयींच्या अंमलबजावणी केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. मग सरकारने ठरवून झालं द्या ना, मग पाठवून अंमलबजावणी कशाला जाम होईल. आणि रस्ता आपला आहे, आपल्या हद्दीत करा. इकडून वावर आपलं, तिकडून वावर आपलं, मध्ये गेलेलं आपलं. गावात जाताना इथं चार लागेल, मग घरापुढचं आमचं आहे. मग नाही लागेल तुम्हाला तसं वागायचं असेल जसं तसं वागावं लागेल आम्हाला. नाही वागायचं आम्हाला, पण पलीकडून घर मग आहे, अलीकडून मग आहे, मधलं मोकलंच. मग कुठून जातो, नदी जातो. गोदाडीत काय करतो तो, काय करायचं तो. लय ऐकलं मी आता बोला. शहरासह राज्यात एकला सोडून द्यायचा मनानं पोलिसांना एकाही म्हणावं नाही लागलं पाहिजे रस्ता सोडा. मग तो राज्य महामार्ग असेल, गावचा असेल, नाही तर राष्ट्रीय महामार्ग असेल, नाही तर दिल्लीचा असेल, नाही तर पंजाबचा असेल. रस्ता रोको म्हणजे रस्ता रोको शांतते. केस फीस पोलिसांनी पोरावर करायची नाही विनंती जर केली, निष्पाप पोरावर पुऱ्या गावात पोलीस स्टेशनला जाऊन बस. त्याची काय चूक नाही. वेळा आमचा आम्हाला पोलिसांना सहकार्य करायचे, तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा. पोलिसांना त्रास देत नाही, मध्ये पचपच करणार द्यायचा गोदाडी नाही. शक्ती जाग्यावर वापरायची. जसं खेड्यात त्यांना आणलं, पुन्हा तीच प्रक्रिया. आणि रोज करायचंय आंदोलन, कायम शब्द वापरा. रस्ता रोको हा कायम, म्हणजे रोज निवेदन द्यायला टाइम नाही.
आणि रोज कशासाठी रस्ता रोको आता हे सांगायचं राहिलं ते सांग. तुम्ही म्हणता मग आता 24 तारखेला दुसऱ्या दिवशी कशा रोज निवेदन द्यायचे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा गावाच्या वतीने. 24 फेब्रुवारी 2024 रोजी रस्ता रोको करून सरकारला पोलिसांच्या किंवा महसूल कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अधिकारा द्यावा लागेल ना. आता कुंकड हिडत द्यायची त्याला माहिती पण न्यायाला द्यावा लागेल ना. तुमच्याकडे कर्मचारी केले त्याला काय करावं मग द्या अंमलबजावणी. प्रत्येक गावकऱ्याचं निवेदन मग गाव छोटा असो रस्ता छोटा असो मोठा असो पांदीचा असला तरी बसायचं. पहिले मत होतं ना पांदीचा आढळ त्याला ध्यानालाच पाहिजे तसं मग कुठला रस्ता असतो आपण आपली ताकद तिथं टाकायचे कणाकण फोटो टाकायचे सोशल मीडियाला आणि निवेदन द्यायचं. मग त्यांचा ग्रामसेवक काय आहे ना कोतवाल काय आहे ना हट्ट नाही आपला तहसीलदारच पाहिजे कलेक्टर पाहिजे कोतवाल काय आहे हे निवेदन तू आणि रोज यायचं म्हणे 10:30 दूध न्यायला आल्यावर रोज रतीप लावल्यासारखं कुठं करा काही करा फक्त शांततेत आपण आपले गाव सांभाळा. एक झाला क्लिअर आता लक्षात आलं सगळं. आता दुसरा राजकीय नेत्यांनी म्हणजे शासकीय पदावर असणार राजकीय म्हणल्यावर लय मोठे त्यांची लय हरबळू पदावर असणारे म्हणजे आमदार खासदार मंत्री समोरची जागा आमची दार बी आमचं. जर एखादा म्हणला आमच्या तिथे येणार आहे तो तर तो आहे तिथं मी त्याला विरोध नाही. तू जर आम्ही म्हणतोय म्हणून विरोध करायचा म्हणतो दुकान उघडं ठेवणार असला आमच्या दुकानासमोर आम्ही काही करू शकतो तसं आमच्या घरासमोर आम्ही काही करू. माझ्या घरासमोर जर त्याची गाडी गेली तर मग तुला सांगतो माझं कारण तू ही तसंच म्हणतोय आम्हाला आम्ही तुम्हाला विरोध करतो म्हणतो ना. यांच्या दारात कोणीच जायचं नाही. यांना किंमत आपल्यामुळे त्याला जर आयला मायला म्हणलं तर ढाल म्हणून तुम्ही जाता तुम्ही देऊ नये बघल्या बाहेर तुमच्या देवावर तो दादागिरी करतोय आणि आता तुझा दादागिरी करावा लागला त्याच्या सगळं त्यांच्यावर त्रास दिला तर त्याशी मधून रस्ता घ्या. विरोध केल्यावर म्हणतोय बरं मी तुम्ही उद्यापासून रस्ता मागे त्याने आमच्या वावरात कोणची डांबरी गेली त्याच्यावर मी नाही जायचं त्याने त्याच्या कार्यकर्त्याच्या धुमावरी वट्टा करून उठून घ्यायची आणि पुढे नेऊन ठेवायची. आमच्या याच्यातून चाक सुद्धा नाही गेला पाहिजे तो गावबंदी की नाही भाऊ आपण नाही करीत गावबंदी फक्त आमच्या इथं दारात येऊन त्याला आता काय समजत त्याला जर वाटतं गावबंदी येतं गावबंदी त्याला काय करावं पण आमच्या म्हणण्यानुसार आमच्या दारात येऊ नको तुम्ही आम्हाला तुमच्या दारात नाही होते. तुम्ही आमची मागणी अधिवेशनात काल नाही मांडली काय दामोडीला तो आम्हाला हाणून लावतो बाहेर दाराची आणि आमच्या दारात काय पुढे घेऊन उभा राहतो पुढे नेमकी काय इच्छा आहे कायद्याची नेमकी काय इच्छा तुम्ही यायचं नाही त्याचा अर्थ काय होतो तुमचं तुम्हाला माहिती आहे. तो आमच्या दारातून यायचं नाही आणि आमचं दार आणि रान लांब रानातून येणार रस्त्याने घेऊ नको त्यांना विलायचं नाही अंमलबजावणी आपल्या गावात आपल्या त्याचा अर्थ काय होतो तिने लावायचा कारण आपल्या दारात फक्त ते यायचं नाही त्याचा अर्थ लावायचा. 2 मुद्दे क्लिअर झाले आंदोलनाचे. हे 24 पासून सुरू नाही तर मग त्याच्यात अंमलबजावणी करायची. निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला जनतेची विनंती निवडणूक मराठा आरक्षण मिळेपर्यंत घेऊ.